जय भीम जय संविधान। मित्रांनो, परभणीमध्ये ज्या पद्धतीने एका समाजकंटकाने संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि त्या समाजकंटकाला काही न्यूज चॅनलवाले माथे फिरू आहे असे म्हणत आहेत। मित्रांनो, खरंच तो माथे फिरू आहे की समाजकंटक आहे हा प्रश्न पडलेला आहे। कारण की जर माथे फिरू असता तर संविधानाचा अपमान कसा काय केला असता। मित्रांनो, ज्या पद्धतीने संविधानाचा अपमान केला आणि परभणीमध्ये त्या विरुद्ध निदर्शने करण्यात आली आणि त्या निदर्शने झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आणि घरात घुसून प्रत्येकाला तरुणाला मारहाण करण्यात आली। त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले। त्यामध्ये एक तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा लॉ शिकत असलेला विद्यार्थी आणि त्याच्या हातामध्ये एक पेन आणि एक वही आहे। तो विद्यार्थ्याला अटक करून त्यांचं कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवले आणि तेथीच त्यांचा मृत्यू झाला असं प्रशासनाचं सांगणं आहे। मित्रांनो, खरंच पोलीस कस्टडीमध्ये जर सोमनाथ सूर्यवंशी यांचा जर मृत्यू होत असेल तर हा एक संशयास्पद आहे। कारण की त्याच्यावर कोम्बिंग ऑपरेशन झाले होते आणि त्यामध्ये त्यांना असंख्य जखमा होत्या, परंतु जर त्यामध्ये पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जर असा जर खुलासा होत असेल तर ते काय होईल। मित्रांनो, आज रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शांततेने निदर्शने करणार आहेत। कारण की त्या सोमनाथ सूर्यवंशी त्यांना न्याय मिळण्यासाठी जे तरुण वर्ग आहेत ज्याच्यावर कोम्बिंग ऑपरेशन केले त्यांची सुटका व्हावी ह्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक आनंदराज आंबेडकर यांनी दिली आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज परभणीमध्ये जात आहेत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचं निराकरण करण्यासाठी। आज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे परभणीमध्ये जात आहेत आणि ज्या पद्धतीने एक समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झाले कोम्बिंग ऑपरेशनमुळे, घरात घुसू तरुणांना, स्त्रियांना आणि वयस्कर लोकांना मारण्यात आले, याची दखल घेत आज वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आज परभणीला जात आहेत आणि एकीकडे नागपूरमध्ये आजचा पहिला दिवस हिवाळी अधिवेशनचा आहे आणि त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे परभणीला जात असताना आज नेमकं काय होणार हे नक्की कळेल। कारण की ज्या पद्धतीने मनुवादी लोक आज आंबेडकरी समाजाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत, संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, संविधानाचा अपमान करत आहेत आणि त्या पद्धतीमुळे एकीकडे कोम्बिंग ऑपरेशनमुळे तरुणाचे भविष्य धोक्यात आलेले आहेत आणि आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज परभणीमध्ये जात आहेत आणि त्यांच्यावर आज काय त्यांच्या समस्या जाणण्यासाठी, त्यांचं निराकरण करण्यासाठी
आणि एक भीम सैनिक म्हणून त्यांना सहारा देण्यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे परभणीमध्ये जात आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. RR मीडिया चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. थँक्यू.